हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज संक्रांतीची जी पूजा असते किंवा संक्रांत असते मकर संक्रांती, तर त्याचा दुसरा दिवस होता जो की भोगीनंतरचा असतो। आणि त्यासाठी इथं मी सुगड जे आहे तर त्याची पूजा करणार होते। काही संक्रांती बोलतात, काही खण बोलतात, प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते। तर मी अगोदर त्या स्वच्छ अशा आणल्यानंतर धुवून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर धुवून सुकल्यानंतर मी पाटावर त्याची पूजा करणार होते। तर पूजेसाठी मी अगोदर थोडे थोडे तांदूळ टाकून घेतलेले होते, जे की 5 ठिकाणी तांदूळ ठेवलेले होते। 5 असतात सुगड आणि एक वरची वाटी असते। तर ते घालून घेतल्यानंतर हळद आणि कुंकू लावून घेतलं, जेणेकरून हा सुवासिनींचा मान असतो। तर आपण याला पण अशीच पूजा करायची जशी आपण देवाला ओवाळतो किंवा देवाची पूजा वगैरे करतो मंदिरात किंवा घरातल्या देवाची वगैरे, तर तशा पद्धतीने। तर इथं मी त्याची पूजा करत होते, म्हणून तर मी हळद आणि कुंकू लावून घेतलं। आणि त्याच्यानंतर जो आपण भोगीचा वौसा करतो किंवा जो भोगीच्या भाजीत आपण जी काही मिक्स करतो तर ते सेम सगळं तसंच ॲज इट इज यात पण आपण टाकायचं, जे की घेवड्याच्या शेंगा असतील, भिनुगाच्या शेंगा असतील, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचं कणीस, हरभरा, पावटा, वाटाणा, पांढरे तीळ, तिळगूळ, तिळाचे लाडू, ऊस, जेवढं पण आपल्याकडं असेल तर मी इथं ते सगळं अगोदर टाकून घेत आहे। हे थोडंसं मोठं होतं तर हे कट करून टाकलेलं। याची पूजा आपण घरीच करतो। याला संक्रांती ही बोलतात, काही काही वाण बोलतात। प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते किंवा त्याचं नाव देखील वेगळं असतं। तर आमच्याकडे तर याला खण बोलतात। तर जे 5 आहेत, काही काही ठिकाणी पद्धत असते की याची पूजा करायची आणि यातलंच जे आहे तर ते एक मंदिरात न्यायचं आणि आपलं जे आहे तर ते आपण दुसऱ्यांना द्यायचं आणि जे दुसऱ्याचं आहे तर ते आपल्याला घ्यायचं, अशी देखील पद्धत असते। पण प्रत्येकाची वेगळी असते। काही जण देवाला फक्त ओवाळायला जातात, तर घरी देखील पूजा केली तरी चालते। तर प्रत्येकाच्या सवडीनुसार किंवा प्रत्येकाच्या वेळेनुसार हे ठरवलं जातं। बरेच जण घरी देखील पूजा करतात याच संक्रांतीची। तर इथं मी असं पूजेला सगळं मांडून घेतलेलं होतं आणि हा सगळा वौसा देखील टाकून घेतलेला होता। आणि याचं महत्त्व देखील आहे बरंच। या सुवासिनींना जसा आज मान असतो तसाच या संक्रांतीचा देखील वाणाचा खणाचा मान असतो। तर त्याचीच प्रथम आपण पूजा करतो आणि त्याच्यानंतरच जे काय आहे तर ते आपण देवाची वगैरे पूजा केल्यानंतर मंदिरात ओवाळायला जातो। तर इथं मी ही पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी पुरणपोळीचा जो स्वयंपाक होता तर तो माझा झालेला होता। आणि सोबतच खूप काही सकाळची कामं देखील असतात, तर ते करता करता हे पण झालेलं होतं अशा पद्धतीने। आणि नंतर दिवाबत्ती आहे तर ती वगैरे लावून घेतली आणि इकडं पण बऱ्यापैकी रेडी झालेला होता स्वयंपाक। आणि त्याच्यानंतर मग देवाला पूर्ण स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक वगैरे करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर पूजेचं ताट भरलं, जे की मंदिरात जायचं होतं। तर इथं मी पूजा जेव्हा सर्व झाली तर त्याच्यानंतर मी रांगोळी काढत होते, कारण अगोदरच काढली तर पूजा वगैरे करताना हात लागू शकतो, मग ती रांगोळी पुसली वगैरे जाते। असं बऱ्याच वेळा माझ्याकडून झालेलं आहे, त्यामुळे मी नंतरच काढते। आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर पूर्ण आवरावर झाली आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊन वगैरे आलो। तिथलं काही शूट घेता आलं नाही, त्याच्यानंतर डायरेक्ट आल्यानंतरच घरी हे शूट घेतलेलं होतं। आणि त्याच्यानंतर जे व्हिडिओ वगैरे आहेत तर ते पण घेतलेले होते, जे की 25चा 5चा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। तर माझा जो व्हिडिओ होता तर तो मी आल्यानंतर घेतलेला होता। आणि संक्रांतीचं जे वाण होतं हळदी कुंकाचं, जे की आदल्या व्हिडिओत मी दाखवलेलं होतं, प्लॅस्टिकच्या ज्या भाजीच्या टोपल्या वगैरे आहेत तर त्या देखील दिल्या, पण त्याचा पण व्हिडिओ नाही घेता आला कारण खूप घाई अशी झालेली होती, कारण अगोदरच उशीर झालेला होता आणि सगळ्यांना भूक वगैरे लागलेली होती। तर मी इथं ते मांडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मी लगेचच विडा वगैरे घेतला। विडा वगैरे घेऊन झाल्यानंतर मग संक्रांतीचं वाण त्याच वेळी दिलेलं होतं
आणि अशा प्रकारे हा माझा आजचा दिवस गेलेला होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर नक्की करा.